आपण त्यानंतर आपण सेकंड स्टेपमध्ये काय करणार आहे? फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेपमध्ये आपल्याला हात बॅक साईडला, जसं आपण सेम फ्रंट साईडला गेलं ते बॅक साईडला आपल्याला करायचं आहे. 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं या साईडला सुद्धा आपण फेस तयार करून घ्यायचं आहे. हे झालं आपल्याला सेकंड स्टेपमध्ये. त्यानंतर आपण थर्ड स्टेपमध्ये काय करणार? मग आपल्या फ्रंट पासून दूर ठेवायचे. हे तिसऱ्या स्टेपमध्ये बघा आपला. त्यानंतर आपल्या अंगठाची मधली जी स्वच्छ चक्राकार गतीने आपण करणार. पूर्ण आपण याच्यामध्ये क्लीन करणार. आपल्याला वरचा हात धुवायचे नाहीये. 6व्या स्टेपमध्ये आपण काय करणार? मग पूर्ण हात आपल्याला क्लीन करायचा आहे. पूर्ण हाताचा सरफेस कुठलाच एरिया आपला राहिला नाही पाहिजे, कारण की बॅक्टेरिया थोडेसे जरी राहिले बघा. हे झाल्या 7 स्टेप. त्याच्यामधलं आपण स्वच्छता केली, बोटामधली घाण स्वच्छ केलेली आहे. ठीक आहे. चौथ्यामध्ये म्हणण्याचा म्हणून पूर्ण एरिया आपल्याला क्लीन करायचं. हे झाले 7 स्टेप मध्ये. ठीक आहे. हे तुम्ही स्टेप तुम्हाला माहिती पाहिजे. याने तुम्ही खूप साऱ्या आजारांना आपल्या शरीरामध्ये जाण्यापासून रोखू शकता. आणि त्यानंतर माझे हात काय झाले? आता क्लीन झाले. मला लागेल एक स्वच्छ कपडा, रुमाल वगैरे टॉवेल जे काही आपल्याकडे असेल ते त्याचा यूज